हॅलो मित्रांनो, नमस्कार. याच्या पूर्वीच्या पिरियडमध्ये आपण 2.2 कंप्लीट केलं होतं. वी हॅव कंप्लीटेड practice set 2.2 in the previous period. Now this solution of a quadratic equation by completing square 37 पेज नंबर 37 वरचा हा भाग स्किप झालेला आहे. हा 25% जो सिलेबस रिड्यूस झाला आहे ना, त्याच्यामधला हा 37 मधला नाही आहे. हा कट करायचा आहे तुम्हाला. हा नाही आहे. त्याच्यानंतर 38 हा टोटल नाही आहे. हे दोन एक्झाम्पल नाही आहेत. आणि 2.3 दॅट प्रॅक्टिस सेट इज ऑल्सो रिड्यूस्ड. 2.3 पण तुम्हाला आताच लर्न करायचं नाही आहे. मग नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट पॉईंट देन? फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठीचा फॉर्म्युला मेथडनं क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सोडवायचं. तर देन फॉर्म्युला इज गिवन हिअर. व्हॉट इज फॉर्म्युला? Formula for solving quadratic equation: x is equal to, suppose any variables value, if you have to find of the particular equations, or if you want to find root of the particular equation, how can we find? This is the formula method. What is this? Formula. This is formula method. See, so x is equal to minus b plus minus in square root b square minus 4ac अपॉन 2a. हा झाला फॉर्म्युला. आला लक्षात? आता वन बाय वन सम एक्झाम्पल्स आर गिवन इन युअर बुक. प्रॅक्टिस सेट 2.4. कम्पेअर द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म. जनरल फॉर्म असतो क्वाड्रेटिक इक्वेशनचा, त्या फॉर्मसोबत त्याचं कम्पेअर करायचं आहे. अँड राईट व्हॅल्यूज ऑफ a, b अँड c. a, b, c's व्हॅल्यू यू हॅव टू फाइंड. सो धिस फर्स्ट वी हॅव टू फाइंड. Is this general form? Yes. ax square, what is general form? ax square plus bx plus c is equal to 0. हा जनरल फॉर्म आहे. मग काय करायचं? डायरेक्ट आपण कंपॅरिझन करायचं, त्याला मांडायची गरज नाही. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे याला काय करायचं आपण? कंपेअरिंग द इक्वेशन, धिस इक्वेशन, कंपेअरिंग द इक्वेशन, comparing the equation with कोणासोबत कंपेअर करायचं? जनरल फॉर्म कोणता आहे माहिती आहे आपल्याला? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी हॅव टू कंपेअर धिस इक्वेशन टू धिस. कंपेअरिंग द इक्वेशन, धिस इक्वेशन वी हॅव टू कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यासोबत कंपेअर करतोय. नाव वी कॅन फाइंड दॅट व्हॅल्यूज. ax square, this question we learnt in the previous practice set, but this question is also here, that's why we are taking a. So what is a's value? A is equal to x square's coefficient is a, and here x square's coefficient is 1. A's value is 1. bx, so x coefficient is b, and here what is x coefficient? minus 7. And then last c, at the place of c what is here? 5. So we have written 5. So this is the answer of this question number 1. Now next question second. 2m square is equal to 5m minus 5. This is not general form. So first we have to write in general form and then we have to compare that. So now see, 2m square we are writing as it is 2m square. This 5m, these all values of right side we have to take at left side. आपल्याला ह्या राईट साईडच्या व्हॅल्यू सगळ्या लेफ्टला घ्यायचं. समोर काय ठेवायचं? फक्त काही नाही म्हणजे 0 राहणार आहे. बघा, पॉझिटिव्ह 5m काय होणार आहे लेफ्टला आल्यानंतर? निगेटिव्ह 5m. ओके. आणि लास्ट नंबर मायनस 5 काय होणार आहे? प्लस 5 इज इक्वल टू 0. राईट? इज इक्वल टू 0. नाव सी, 2m square minus 5m plus 5 is equal to 0. We have to compare this. We have to compare these values, this equation now with ax square plus bx plus c is equal to 0. Now next line we have to write here. I am writing here. Equation first write this. 2m square minus, change the equation we are writing. Minus 5m plus 5
is equal to 0, comparing the equation with, same steps we have to write here, comparing the equation with, कोणासोबत कंपेअर करायचं आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कंपेअर करायचं. नाव सी, सो ॲट द प्लेस ऑफ a what is here x square coefficient is a and m square coefficient is here 2. a च्या प्लेसला कोणता इथं नंबर 2 आहे, सो a is equal to 2. अंडरस्टँड. नाव या व्हेरिएबल b, x चा व्हेरिएबल b आहे इथं, x चा कोएफिशिएंट b आहे, तसं इथं m चा कोएफिशिएंट कोणता आहे, -5 या व्हेरिएबलचा, -5, a is equal to -5. देन c last number is what is 5. So these are the values of a, b and c. Easy, very easy. Now next third question. See what is third question. We have to solve this. We have to write first in general form and then we have to compare that. This is not general form. So y square, this plus 7y we have to take here, positive 7y become here negative 7y plus, and c's value we don't know here, so we can write here at the place of there 0. माहीत नसेल तर 0 घ्या ना, इज इक्वल टू 0. पहा नंतर पहिले कोणतं नंबर डिजिट लिहायचं किंवा टर्म लिहायचं आहे, वाय स्क्वेअर, स्क्वेअर्स व्हॅल्यू, देन व्हेरिएबल अँड देन डिजिट, लाईक दिस, स्क्वेअर्स देन व्हेरिएबल, त्याचा इंडेक्स 1 असणार तो लिहिलं, 7y पॉझिटिव्ह -7 केला y, then +5 is here is no digit, so that's why we wrote here +0 is equal to 0. Now we can comparing the equation with ax square प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कंपेअर करायला, लक्षात घ्या, इज इक्वल टू. नाव सी व्हॉट वी हॅव टू डू नाव, a here x square coefficient is a and here y square coefficient is 1, so a's value is 1. b इथं x चा व्हेरिएबलचा कोएफिशिएंट b आहे आणि इथं y व्हेरिएबलचा कोएफिशिएंट कोणता आहे, -7. Okay, then last number is there, here is no number, we wrote 0, so 0, c's value is what, 0. So these are the values of ABC and this we have written in general form also. Understand? हे समजून घ्यायचं आहे आणि याचा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्यायचं. ओके, राईट. लर्निंग नाव, सॉल्व युजिंग द फॉर्म्युला. आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे, पण फॉर्म्युला मेथड काय, फॉर्म्युलाज कोणता आहे लक्षात घ्या, हे फॉर्म्युला मेथडनं करायला. एक्स इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू काढायसाठी समजा एक्स व्हेरिएबल, एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस बी स्क्वेअर इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, पाठ करायचा, विसरायचं नाही. आता फर्स्ट कंडिशन काय की याचं कंपॅरिझन करू, ABCच्या व्हॅल्यू काढू याच्यातला, ते माहीत झालं आपल्याला. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू अगोदर काढून बुकमध्ये जसं सॉल्व केलेलं किंवा डायरेक्ट जरी कॅल्क्युलेट केलं तरी चालतं. बुकमध्ये काय केलेले तुम्हाला सॉल्व करून दिलेल्या उदाहरणामध्ये तुम्ही बघून घ्या की ही बी स्क्वेअर ABCच्या व्हॅल्यू काढल्याच्या नंतर बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू अगोदर काढून घेतली, नंतर ती व्हॅल्यू त्या स्क्वेअर रूटमध्ये ठेवून दिली. बघा आता मी फर्स्ट एक्झाम्पल सांगेल, बाकीचे तुम्ही स्वतः सोडू शकताल, तरी तुम्हाला एक ना एक उदाहरण मी बोर्डवरच घेतोय. आलं लक्षात? ओके, नाव सी. पहा एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0, हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, जनरल फॉर्म आहे. पहा मग याला काय करायचं आपण,
comparing the equation with कोणासोबत कंपेअर करायचं पहा, कंपेरिंग द इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कंपेअर करायचं. सेम स्टेप आता जसं केलं तसं ABCच्या. देअरफॉर नाव सी a इज व्हॉट, a इज इक्वल टू 1. ओके, a ची व्हॅल्यू 1. मग इथं b ची व्हॅल्यू कोणती हे माहीत झालं तुम्हाला. कशा करायचं, b इथं b आहे एक्सचा व्हेरिएबल b, तर सॉरी एक्सचा कोएफिशियंट b आहे, तसं इथं एक्सचा कोएफिशियंट कोणता आहे 6 आहे, bच्या प्लेसला 6. अँड देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ c, c इज इक्वल टू c's value at the place of c, what is here 5, so c's value is 5. So these are the values of a, b, c. Now see, therefore आपण काय करू आता, b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढू फक्त त्याची, मग ती स्क्वेअर रूटमध्ये ठेवता येईल, नंतर करता येईल ते बघा. b स्क्वेअर मायनस 4ac, आता पुढे याला डेल्टा असं म्हणतात किंवा डिस्क्रिमिनंट असं म्हणतात, तर ते पुढं तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये तुर्तास आपण b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू काढू. कशामुळे आपल्याला ती फॉर्म्युलेमध्ये ठेवायची, आलं लक्षात. आणि नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये याला डेल्टा म्हणतात, या ट्रायंगलच्या फॉर्मसारखं एक चिन्ह आहे असं, त्याला डेल्टा म्हणतात किंवा डिस्क्रिमिनंट म्हणतात. तर डिस्क्रिमिनंट अगोदर काढून घेऊ आपण, आणि हा स्पेशल क्वेश्चन करायचं नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये, पण 2.4 मध्ये ही व्हॅल्यू आपण अगोदर काढू, नंतर मग त्या फॉर्म्युलेमध्ये ठेवू. लक्षात घ्या, b स्क्वेअर मायनस 4ac. नाव सी, b square means what, 6 square minus 4 as it is 4 into a's value is what, a is 4 into 1, a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 5 into 5 into 5. c b square means 6 square minus as it is 4 as it is into a's value is what 1 and into c's value is 5. we substituted values, आपण काय केलं बेटा, सबस्टिट्यूट केलं व्हॅल्यू. 6 स्क्वेअर किती आहे 36, 6चा वर्ग 36 मायनस 4 1s 4, 4 1 4 आणि 4 5 20, हे डायरेक्ट एकत्र लिहिलो 36 मायनस 20. ओके, हे किती येणार आहे मग, हे येतं 16. किती व्हॅल्यू आली मग त्याची, b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली सांगा, 16 आली. ओके, ही value. Understand? Now we can find any variable. Which variable we have here? X. So we have to write here x. Now x is equal to, we have to write this formula, right? Because we found this value b square minus 4ac. Now we can substitute here all values b, a, that values we know, and b square minus 4ac we found that 16. Now see, x is equal to minus b plus minus in square root b square minus 4ac upon 2a, he value ठेवली, right? Now look at here. Therefore x is equal to minus, हे जे आहे ते मी ॲज इट इज मायनस लिहिलो. लक्ष द्या, एक साइन टू साइन सांगतो. मायनस b, what is the value of b here, 6, so we are writing here 6. okay, मायनस हे फॉर्म्युला मधले आणि b ची व्हॅल्यू किती आहे 6. ओके, मायनस 6. देन पुढे प्लस मायनस ॲज इट इज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲज इट इज. b स्क्वेअर मायनस 4ac इज व्हॅल्यू, what is that value, 16 we found here. मग इथे लिहायचं 16 अपॉन 2 इंटू, इथं असतं 2 इंटू a ची व्हॅल्यू सांगा, a's व्हॅल्यू इज 1. ओके, समजते. आता लक्षात घ्या, x इज इक्वल टू मायनस 6 ॲज इट इज, ही व्हॅल्यू मायनसला मायनस आणि b ची व्हॅल्यू 6. ओके, आणि मायनस 6 लिहिलं, त्याच्यानंतर पहा प्लस मायनस. ओके, आता ही व्हॅल्यू काय करणार, तुम्हाला ही व्हॅल्यू रूट 16, स्क्वेअर रूट किती आहे 16चं वर्गमूळ 4, मग इथे लिहायचं 4. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲज इट इज फॉर्म्युल्यानुसार लिहिलं, आणि 16चं स्क्वेअर रूट निघतं, किती येते 16चं स्क्वेअर रूट 4 अपॉन 2 1s 2. स्टेप बाय स्टेप लक्ष द्या.
देअरफॉर आता एकदा एक पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह आहे, मग काय करणार, याच्या दोन 2 टाइम्स लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा, x इज इक्वल टू -6 एकदा पॉझिटिव्ह लिहा +4/2. एकदा पॉझिटिव्ह लिहिलं, या दोन टर्ममध्ये एक पॉझिटिव्ह पण साईन आहे निगेटिव्ह पण साईन आहे दोन नंबरमध्ये. मग एकदा पॉझिटिव्ह लिहायचं आणि दुसऱ्या वेळेस आता इथं वरचं लिहिलं पॉझिटिव्ह, आता निगेटिव्ह लिहायचं. ऑर x इज इक्वल टू -6 पहिला नंबर कशाला तसं, आता इथं पॉझिटिव्ह -6 +4 लिहिलं अपॉन 2 लिहिलं. आता काय लिहितं -6, आता इथं पॉझिटिव्ह लिहिलं तिथं काय लिहायचं -4/2. अंडरस्टँड, इथं -6 +4/2 लिहिलं, इथं पॉझिटिव्हचं इथं सेपरेट लिहिलं +4/2 -6 +4/2 ऑर x इज इक्वल टू -6 ॲज इट इज, इथं प्लस लिहिलं तर राहिलं कोणतं खालचं -6 -4/2. ओके, अंडरस्टँड, लक्षात घ्या, समजून घेत जा. आता पहा x इज इक्वल टू -6 +4 बोथ साइन्स आर डिफरंट, सबट्रॅक्ट, दोन भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी करा. -6 आणि +4 डिफरंट साइन सबट्रॅक्शन. मग 6 - 4 किती येणार आहे 2 -2 बिगर नंबरचा साइन अपॉन 2 और x इज इक्वल टू, हे बोथ साइन्स आर सेम. जर सारखे विचार असतील तर त्यांचं मैत्री होत असते फ्रेंडशिपमध्ये, तसं सारख्या साइनचं काय होतं असतं एकत्रीकरण होतं, बेरीज होती एकत्रीकरण. ओके, सो 6 आणि 4 याचं ॲडिशन किती होणार आहे 10 आणि मायनस ॲडिशन मायनसच राहतं -10. ॲडिशन करायची सेम नंबरची, जे सेम नंबरचं साईन आहे ते देऊन टाकायचं -10/2. ओके, पुढे पहा. देअरफॉर x इज इक्वल टू 2 1s 2 2 1s 2, इथं -1 आलं, -1/1 फक्त -1 डिनोमिनेटरमधला लिहिलं नाही तरी चालतं. ओके, -1/1 मीन्स -1. ओके, और x इज इक्वल टू 2 1s 2 2 5s 10, मग इथं निगेटिव्ह आलं फक्त. -5/1 म्हणजे फक्त काय बेटा -5. सो दीज आर द रूट्स. ओके, मग काय लिहायचं खाली -1 and -5 आर रूट्स ऑफ, काय लिहायचं आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ द गिवन quadratic equation. Understand? Okay. किंवा द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर -1 and -5 असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, काय करणार बेटा, फर्स्ट क्वेश्चन मधलं जे इक्वेशन आहे x² ते जनरल फॉर्ममध्ये आहे, त्याला मांडायची गरज नाही त्याच्यामध्ये सध्या. मग आपण डायरेक्ट याचं कम्पॅरिझन करू. कंपेरिंग द इक्वेशन विथ, असं ते नेहमी जसं लिहितो तसं आपण कंपेरिंग द इक्वेशन विथ, कोणासोबत कम्पेअर करायचं आहे विथ ax² + bx + c = 0, याच्यासोबत कम्पेअर करायचं. आता लक्षात घ्या काय करणार आहोत, a ची व्हॅल्यू काय आहे ना, x² चा कोइफिशियंट a आहे, तसं इथे x² चा कोणता कोइफिशियंट आहे 1. ओके, b आहे, मग इथं x चा कोइफिशियंट -3. ओके, त्याच्यानंतर c चा कोइफिशियंट कोणता आहे -2. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ a b c अँड वी नो दॅट वी हॅव टू फाइंड डेल्टा नाव b² - 4ac, ही व्हॅल्यू काढून घ्यायची अगोदर. मग काय होणार b² म्हणजे काय -3² मायनस ॲज इट इज 4 इंटू, इथं मल्टिप्लिकेशन असतं 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू c ची व्हॅल्यू -2. थोडं लक्षात घ्या, गडबड करायची नाही. -3² मायनस जरी असलं तर मी अनेक वेळा सांगितलेलं याचं पॉझिटिव्ह असतं स्क्वेअर, -3 इंटू -3 असं दोनदा लिहायचं. मग 3 3 9, मायनस मायनस मल्टिप्लिकेशन म्हणजे +9, मग इथं काय लिहायचं +9, प्लस लिहायची गरज नाही, पॉझिटिव्ह 9, -3² किती याला पॉझिटिव्ह 9. आणि इथं 4 1s 4, चला एक स्टेप करतोय, निगेटिव्ह साईन आहे म्हणून 4 1s 4 या दोघांचा गुणाकार -4, हे जशाल तसं
-2. ओके, आता लक्षात द्या, मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं 9 ॲज इट इज. आता हे मायनस मायनसचं प्रोडक्ट काय होतं माहिती आहे तुम्हाला, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 9 ॲज इट इज लिहिलं, हे 4 1s 4, हे मायनस प्लस -4 आणि इथं प्लस साईन असतं म्हणून मायनस प्लस -4 आणि इंटू -2 ॲज इट इज. आता हे निगेटिव्ह निगेटिव्हचं काय होणार आहे बरं, 4 2 जा 8, बट निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 8, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि 9 + 8 किती होणार आहे, 9 + 8 आलं 17. किती बेटा ते 17. आता हे जे इक्वेशन आहे त्याचं डायरेक्ट आता काय करायचं, कम्पॅरिझन झालेलं आहे. आता फक्त आता डायरेक्ट काय करायचं, फॉर्म्युला अप्लाय करायचा हा. देअरफॉर नाव x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस काय फॉर्म्युला आहे, b² - 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला आहे. अंडरस्टँड. आता लक्षात घ्या, देअरफॉर x इज इक्वल टू मायनस ॲज इट इज, आणि हे बीची व्हॅल्यू किती आहे, -3 आहे. मग मायनस आहे, पण मायनस असल्यावर काय करतो आपण बेटा, ब्रॅकेटमध्ये लिहितो. आता हे मायनस साईन फॉर्म्युल्यातलं आहे आणि ही त्याची व्हॅल्यू मायनस आहे म्हणून ती ब्रॅकेटमध्ये लिहू -3, बरोबर. मायनस ॲज इट इज फॉर्म्युल्यामधलं, आणि हे बी त्याची व्हॅल्यू काय, बीची व्हॅल्यू -3 आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन स्क्वेअर रूट. नाव सी b² - 4ac व्हॅल्यू आपण काढलेली किती बेटा, 70. इथे लिहितो 70. ओके, हे 17 झाले. नाव सी अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू सांगा, तर एची व्हॅल्यू आहे 1. किती आहे, 1. 2 इंटू 1. पहा लक्षात घ्या. देअरफॉर x इज इक्वल टू, आता हे इथं मल्टिप्लिकेशन असतं, इफ एनी साईन अँड इन ब्रॅकेट देर इज नो साईन, बाय डिफॉल्ट विच साईन इज देअर, मल्टिप्लिकेशन. एखादं चिन्ह आणि कंस याच्यामध्ये काही नसतं, म्हणजे काय असतं तिथं, गुणाकार. मग निगेटिव्ह निगेटिव्हचा गुणाकार काय आला, +3, आणि हे पॉझिटिव्ह लिहायची गरज नसते. मायनस मायनस +3 प्लस लिहायची गरज नसते. ओके, 3 जस्ट 3 आणि प्लस मायनस नंतर काय होणार आहे, आणि ह्याचं तर स्क्वेअर रूट निघत नाही, 16चं निघत होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये काढलं. मग याला असंच ठेव ॲज इट इज, +17 √17 जशाल तसं अपॉन 2 1s 2. आता काय करणार बघा, लक्षात घ्या काय करणार. x इज इक्वल टू, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह सेपरेट लिहू, 3 + √17 अपॉन 2, एकदा पॉझिटिव्ह लिहिलं इथं, और दुसरं काय लिहिणार, x इज इक्वल टू दुसरी व्हॅल्यू 3. आता इथं पॉझिटिव्ह लिहिलं तर इथं काय लिहायचं, 2 मध्ये हा निगेटिव्ह लिहायचं. 3 आणि √17 मध्ये काय लिहिणार, इथं पॉझिटिव्ह लिहिलं प्लस √17, इथं काय लिहायचं, -3 - √17 अपॉन 2 लिहिलं. ओके, याच्यानंतर तर याचं तर होत नाही कॅल्क्युलेशन, याचं होतं का, इथं √17 इथं 3, याचं होणार आहे का, नाही. आणि इथं जर रूट असतं तर झालं असतं ते, पण आता इथं होणारच नाही, कारण एक नंबर आणि एक रूटमध्ये व्हॅल्यू आहे. आता पहा मग काय करणार बेटा, आता लिहितो आपण द रूट्स ऑफ द गिवन quadratic equation, रूट्स of the given quadratic equation, of the given quadratic equation, roots of the given quadratic equation are roots of the given quadratic equation are कोणते कोणते येतं, 3 + √17 अपॉन 2 and 3 - √17 अपॉन 2. हे आहे, आलं लक्षात. ओके, लिहून घ्या, स्क्रीनशॉट